आपण सुधाकर शृंगारे सारख्या एक स्वच्छ इमानदार व्यक्तीचा फॉर्म भरण्याकरता या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आलेत। मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपले सर्व पक्षाच्या नेत्याचे आभार मानतो। मी सुद्धा येऊ शकत नव्हतो, पण या ठिकाणी व्यासपीठावरचे आमचे नेते संभाजी असतील, अभिमन्यू असतील, आपले रमेश अप्पा असतील, दिलीपराव असतील, संजय असेल, या सर्वांनी आग्रह केला की काही करून तुम्ही आल्याशिवाय फॉर्मच भरणार नाही। आणि मलाही वाटलं की सुधाकर शृंगारेचा फॉर्म भरायचा आहे, निष्कलंक नेतृत्वाचा फॉर्म भरायचा आहे आणि मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ मिळावी हे आव्हान तुम्हालाही करायचं आहे। म्हणून या ठिकाणी मी आपल्यासमोर आलो आहे। खरं तर देवेंद्रजी येणार होते, पण देवेंद्रजी आज सोलापूर, माळा, बारामती या भागामध्ये बारामतीचाही फॉर्म आज भरायचा आहे। या ठिकाणी मला अभिमानाने सांगायचं आहे की सुधाकर शृंगारे हे जरी कमी बोलत असले तर मी त्यांचा रेकॉर्ड घेऊन आलो आहे। बसवराजजी, 513 प्रश्न लोकसभेत मांडणारा महाराष्ट्रातला पहिल्या 10 नंबर मधला पहिला खासदार आहे। 513 प्रश्न लातूर लोकसभेकरता लोकसभेच्या सभागृहात ज्यांनी मांडले असे सुधाकर शृंगारेजी या ठिकाणी आपल्या समोर उमेदवार म्हणून आहे। अनेक चर्चा झाल्या लोकसभेमध्ये, 68 चर्चेमध्ये सुधाकर शृंगारेंनी भाग घेतला आणि जे काही या ठिकाणी आतापर्यंत मग रेल्वे मंत्रालय असेल, रोड मंत्रालय असेल, विमान मंत्रालय असेल, केंद्र शासनामधले सर्व मंत्रालय, जेवढ्या वेळा मी दिल्लीला गेलो सुधाकर शृंगारे कुठल्या तरी मंत्रालयामध्ये काही ना काही आणण्याकरता बसले होते। खऱ्या अर्थाने असा एक सज्जन, इमानदार, चांगला कार्यकर्ता निवडणुकीमध्ये उभा आहे। बंधू भगिनींनो, 55 वर्ष काँग्रेसला मतं दिली, पंजाला मतं दिले आणि पंजाला मतं दिल्यानंतर 55 वर्षानंतर राजीव गांधी असे म्हणाले, देशाचे पंतप्रधान राजीव गांधी असे म्हणाले, दिल्लीतनं 1 रुपया जेव्हा मी सोडतो तेव्हा लातूरमध्ये फक्त 15 पैसे पोहोचतात, 15 पैसे पोहोचतात। अरे तुम्ही कमळाला 1 मत दिलं, महायुतीला 1 मत दिलं, आता दिल्लीतनं 1 रुपया निघतो तो लातूरमध्ये पूर्ण 1 रुपया पोहोचतो। हा पंजाच्या आणि कमळाच्या मतातला फरक आहे, हा पंजाच्या आणि कमळाच्या मतातला फरक आहे। अरे एक पण पंजाला दिलं, 55 वर्ष काँग्रेसला मतं दिले, काँग्रेसने गरिबी हटावाचा नारा दिला। माझा खुलेआम चॅलेंज आहे, काँग्रेसचा कोणी नेता असेल त्याने कुठल्याही नुक्कड सभेमध्ये येऊन दाखवा। आमच्या या ठिकाणी कुठला एक अभिमन्यू सारखा कार्यकर्ता जाईल, संभाजी सारखा नेता जाईल आणि उत्तर देईल। माझा दावा आहे 55 वर्षाच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये कधी गरीब माणसाची गरीब भेटली नाही। गरीबाला गरीब, श्रीमंताला श्रीमंत करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं। सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे काँग्रेसचं धोरण राहिलं। पण मोदीजी आले, तुम्ही एक कमळाला मत दिलं। बंधूंनो, भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं। अरे तुम्ही कमळाला 1 मत दिलं, कमळाला 1 मत दिलं, आज कुठलेही भ्रष्टाचार दिसत नाही आहे। काँग्रेसनी, बसवराजजी, मी या ठिकाणी आलेख वाचतोय, या देशामध्ये 55 वर्षामध्ये 36 घोटाळे झाले। 55 वर्षात 36 घोटाळे झाले। कधी चारा घोटाळा झाला, कधी तांदूळ घोटाळा झाला, कधी 2G घोटाळा झाला, कधी कोळसा घोटाळा झाला। आणि या 55 वर्षाच्या मनमोहन सिंग सरकारपर्यंत 36 घोटाळ्यामध्ये लातूरच्या गरीब माणसाचे, या देशाच्या गरीब माणसाचे 1 कोटी, 2 कोटी, 1000 कोटी, 1 लाख कोटी नाही। पत्रकार मित्रांनो, माझा आकडा लिहून घ्या। काँग्रेसचा कोण नेता भेटेल त्याला विचारा, कशाला पंजाला मत मागतो? तुमच्या नेत्यांनी 86 लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले, 86 लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले, 86 लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले। जरा पंजाला मत मागताना जरा आकडा लक्षात ठेवा, 86 लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला। बंधूंनो, 55 वर्ष काँग्रेसची सरकार चालवली,
कधी हा विचार केला नाही लातूरच्या गरीब माणसाला रेशनचं अन्न मिळालं पाहिजे, मोफत अन्न मिळालं पाहिजे. पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी तुम्हा सर्वांना, गरीब माणसांना, मध्यमवर्गीय माणसांना 5 किलो प्रति व्यक्ती, 35 किलो अंत्योदयचा व्यक्ती यांना मोफत देण्याची योजना मोदीजींनी केली. आणि बघा 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली. त्या दिवशी 2001 कमळाची बटन, एक सुधाकर सिंगारची बटन, एक कमळाची बटन जी 7 मेला दबणार आहे. या बटन मध्ये पुढचे 5 वर्ष गरीब माणसाला रेशनच्या दुकानातनं मोफत अन्न देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे. मोफत अन्न देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे. बंधूंनो, कधी हा विचार केला नाही? कधी किडनी, लिव्हर, हार्ट, कॅन्सर बिमार झाला काय होईल त्या गरीब माणसाचं? पण मोदीजी आले. तुमचं एक कमळाचं मत बघा किती महत्वाचं होतं. एक कमळाला मत दिलं. मोदीजींनी या देशातल्या 22 कोटी लोकांना, महाराष्ट्रातल्या 2,60,00,000 लोकांना आयुष्यमान भारतचं 5 लाख रुपयाचं कार्ड दिलं. आणि बंधूंनो, 2029 पर्यंत मोदीजींनी सांगितलं आता हे आयुष्यमान भारतचं कार्ड आपल्या जीवनाचं रक्षण करण्याकरता. आई महालक्ष्मीला प्रार्थना की कुणाचंही नुकसान होऊ नये, कुणाचाही बिमारी होऊ नये. पण गरीब माणूस बिमार झाला त्यांनी काय करायचं? बंधूंनो, आपल्याकडे आता 5 लाख रुपयाचं आयुष्यमान भारतचं कार्ड मोदीजींनी दिलं. अरे काँग्रेसनी 370 कलम लावलं. काँग्रेसनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा विचार केला नाही, संविधानाचा विचार केला नाही. काश्मीरमध्ये बाबासाहेबांचं संविधान असलं पाहिजे हा विचार काँग्रेसनी कधीच केला नाही. मोदीजींनी केला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काश्मीरमध्ये पहिल्यांदा लागू झालं आणि 370 कलम हटलं. 370 कलम अशी कीड होती. या देशामध्ये 2 विधान, 2 प्रधान, 2 निशाण होते. अरे काश्मीरचा झेंडा वेगळा होता, काश्मीरचा प्रधान वेगळा, काश्मीरचं संविधान वेगळं. एक कमळाची बटन दबली, सुधाकर शृंगारे निवडून आले, मोदीजी आले आणि 370 कलम हटलं. या वर्षी 1,82,00,000 लोक काश्मीरला जाऊन आले, लाल चौकात तिरंगा झेंडाला सलाम करून आले. एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होतं बघा. संविधान बाबासाहेबाचं. हे काँग्रेसवाले मिठू मिठू बोलतात, संविधान बदलण्याची भाषा करतात. मोदीजी येतील तर संविधान बदलतील. काय खोटारडे आहे हो. देशमुख पार्टी दोघेही फिरतात आहे, सांगतात आहे संविधान बदलणार आहे. मला तुम्ही सांगा, पहिल्यांदा मोदीजी प्रधानमंत्री पदाची जेव्हा शपथ घेतली आणि जेव्हा संसदेमध्ये गेले, संसदेला नतमस्तक होऊन बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन, गीता, बायबल, कुराणपेक्षाही बाबासाहेबांचं संविधान माझा धर्मग्रंथ आहे आणि हा धर्मग्रंथ हातात घेऊन मी विकसित भारताचा संकल्प केला आहे. मी विकसित भारताचा संकल्प केला आहे. जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प संविधान हातात घेऊन मोदीजींनी केला आहे. काय सांगता खोटारडेपणा. महामानव बाबासाहेब आंबेडकराला विदर्भाच्या भंडाऱ्यामधून हरवण्याचं पाप काँग्रेस पार्टीने केलं. मी लातूरच्या जनतेला सांगतोय, संजय बनसोडेजी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कुणी हरवलं निवडणुकीमध्ये? काँग्रेस पार्टीने हरवलं. काँग्रेस पार्टीचा उमेदवार उभा केला. बाबासाहेबांना ते निवडणुकीमध्ये अनौपोत करू शकले असते, भंडारा लोकसभेतनं नाही केलं. आणि मुंबईमध्ये सुद्धा महामानव बाबासाहेब आंबेडकरला हरवण्याचं पाप जर कुणी केलं असेल, या देशमुख पार्टी, काँग्रेस पार्टीने केलं. काँग्रेस पार्टीने केलं. बाबासाहेबांना लोकसभेत जाऊ द्यायचं नव्हतं यांना. काय सांगताय? इतके खोटारडे आहे. संविधान बदलणार आहे. कुणाच्या बापाची हिंमत आहे का संविधान बदलण्याची? कुणाच्या बापाची हिंमत आहे का संविधान बदलण्याची? अरे मोदीजी असे नेते आहे की संविधानाला मजबूत करण्याचं काम, संविधानाला प्रचंड संविधान हातात घेऊन या देश मजबूत करण्याचं काम माननीय मोदीजी करतायत. तिथल्या संपूर्ण मुस्लिम समाजाच्या लोकांनी मान्यता दिली. अरे हेच काँग्रेस पार्टी आहे, देशमुख पार्टी. मला देशमुख पार्टीला सवाल आहे. 2008 आणि 2011 मध्ये 2008 आणि 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं
केवतपुरीमध्ये अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता का? देशमुख पार्टीला माझं त्या ठिकाणी तुम्ही या चौकात येऊन सांगा, तुम्ही 2008 आणि 2011 मध्ये तुमचा वकील कपिल सिब्बलनी सांगितलं, सुप्रीम कोर्टात सांगितलं की भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे. भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे, राम सेतू काल्पनिक आहे. तुम्हाला हे मान्य आहे का लातूरला? अरे भाई लातूरला मान्य आहे का? हे इकडे मान्य आहे का तुम्हाला? भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे, राम सेतू काल्पनिक आहे, मान्य आहे का? पंजाला मत मागायला आलं तुम्हाला. आता विचारा यांना, काँग्रेसला. मोदीजीला यावं लागलं, तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं. मोदीजींनी सुप्रीम कोर्टात मांडलं, तेव्हाच त्या ठिकाणी तुम्हाला आज त्या ठिकाणी जगातली सर्वात मोठी दीपावली झाली. बंधूंनो, या ठिकाणी आपण असाही काळ बघितला, या काँग्रेस पार्टीच्या सरकारमध्ये तेव्हाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशातलं संपूर्ण सोनं गहाण ठेवलं. माझा दावा आहे देशमुख पार्टी तुम्हाला, तुमच्या प्रधानमंत्र्यांनी देशातलं आरबीआयतलं सर्वात संपूर्ण सोनं विदेशात गहाण ठेवलं. देश कर्जबाजारी झाला. तुम्ही एक कमळाला मत दिलं, एक शृंगारेचं मत किती महत्वाचं होतं. मोदीजी आले आणि मोदीजींनी 11व्या नंबरचा भारत, अरे 5व्या नंबरवर इंग्रज होते, 5व्या नंबरवर इंग्रज होते. इंग्रज 5व्या नंबरवर, आपण 11व्या नंबरवर होतो. 150 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते इंग्रज आपल्यावर होते. पण मोदीजीला तुम्ही एक कमळाचं मत दिलं, 11व्या नंबरचा भारत 5व्या नंबरवर आणण्याचं काम मोदीजींनी केलं. 11व्या नंबरचा भारत 5व्या नंबरचं काम केलं. 14 एप्रिलला मोदीजींनी, बघा कसे खोटारडे आहेत. यांचा जाहीरनामा कोणत्या दिवशी आला? यांनी काही तिथी काढली नाही. संजय बनसोडेजी, काँग्रेसने या देशाला जाहीरनामा दिला, ते काय करणार आहे? राहुल गांधी काय करणार आहे? याचा जाहीरनामा दिला, काय तिथी काढली का? पण मोदीजींनी 2024 ते 29चा भारत कसा असेल याचा जाहीरनामा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी दिला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिला. तुमच्या समोर माझा प्रश्न आहे, या देशामध्ये समान नागरी कायदा असला पाहिजे की नाही? तर जोरी हात वर करून सांगा बंधूंनो लातूरच्या, या देशात समान नागरी कायदा असला पाहिजे की नाही? माझ्या बहिणी आणि पुरुष एकत्र एकच न्याय असला पाहिजे की नाही? तुम्हाला आणि पुरुषाला एकच न्याय असला पाहिजे की नाही? 7 तारखेचं शृंगारेचं मत म्हणजे या देशामध्ये समान नागरी कायदा आणणारं मत आहे. समान नागरी कायदा आणणारं मत आहे. 7 तारखेचं संजय मत म्हणजे 7 तारखेचं मत मध्ये या देशामध्ये 1 नेशन 1 इलेक्शन. तुम्हाला वाटतं का नाही या देशातल्या सर्व निवडणुका एकाच दिवशी झाल्या पाहिजे? जर हात वर करून सांगा, वाटतं की नाही? बहिणी तुम्हाला वाटतं की नाही? व्यासपीठाला वाटतं की नाही 1 नेशन 1 इलेक्शन असलं पाहिजे की नाही? अरे वाटतं की नाही तुम्हाला? या देशामध्ये 7 तारखेचं तुमचं मत मध्ये 1 नेशन आणि 1 इलेक्शनचा कायदा मंजूर करणारं मत आहे. 1 नेशन आणि 1 इलेक्शनचा कायदा मंजूर करणारं होत आहे. 7 तारखेचं मत 5 वर्ष गरीब माणसाला मोफत अन्न देणारं मत आहे. 7 तारखेचं मत गरिबांना 3 कोटी नवीन घरं बनवणारं मत आहे. 7 तारखेचं मत 70 वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यमान भारतचं 5 लाखाचं इन्शुरन्स देणारं मत आहे. 5 तारखेचं मत, अरे 1 कोटी लातूर आणि महाराष्ट्रातल्या लोकांना सूर्यघर योजना मिळणार आहे. मोदीजींनी सूर्यघर योजना आणली आहे. तुमच्या घरावर सूर्यघर लागणार आहे. सोलरचा प्रकल्प लागणार आहे. 300 युनिटचा प्रकल्प लागणार आहे. आणि 300 युनिटचा प्रकल्प केंद्र राज्य सरकारच्या योजनेतनं 15 वर्ष इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही. 300 युनिट पर्यंत इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही. असा सूर्यघर योजना माननीय मोदीजींनी दिली आहे. आणि म्हणून 7 तारखेचं मत सूर्यघर योजनेचं मत आहे. 7 तारखेचं मत 10 लाख रुपयापर्यंत बेरोजगारांना लोन मिळतं बिना गॅरंटीचं. आता मोदीजींनी व्यवसायाकरता 20 लाख रुपयाची योजना केली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत आता 20 लाख रुपये मिळणार आहे. याचं एक 7 तारखेचं मत आहे. 7 तारखेचं मत 3 कोटी महिलांना लखपती दिदी करणार आहे. 7 तारखेचं मत या ठिकाणी 40,000 किलोमीटरचे नवीन रस्ते बांधणार आहे. 7 तारखेचं मत बंधूंनो देशाला 5व्या नंबरचा भारत 3ऱ्या नंबरवर आणणारं मत आहे. आणि 7 तारखेचं मत
प्रधानमंत्री शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2029 पर्यंत पीक बियाण्याकरता लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणारं मत आहे। 7 तारखेचं मत लातूरला मजबूत करणारं मत आहे। राष्ट्रीय सहकार धोरण माननीय अमित भाईंनी आणलेलं आहे। या सहकार धोरणातनं लातूरला मजबूती देण्याचं काम होणार आहे। बंधूंनो, 7 तारखेचं मत मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतलेली आहे। बंधू भगिनींनो, मी एवढंच सांगायला आलो आहे, तुम्ही आलेले आहेत विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, तुम्ही आले आहात विकसित भारत निर्माण करण्याकरता, तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत विकसित भारताच्या संकल्पाकरता। आणि माननीय संभाजी पाटील, चिंता करायची गरज नाही आहे। संभाजी पाटील, तुम्ही सुधाकर शृंगारेचा फॉर्म भरण्याच्या दिवशी, या पवित्र दिवशी लातूरच्या पाण्याचा प्रश्न, लातूरला केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे। मी सत्ताधारी पक्षाचा आणि महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे आणि मी तुमचा योग्य वकील आहे, काही काळजी करू नका। केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपलं सरकार आहे, संजय बसलाय, तुम्ही या ठिकाणी सरकारमध्ये आहात, आपण सर्व सरकारमध्ये आहोत। भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्या संपूर्ण अधिकाराचा वापर करून माननीय प्रधानमंत्री मोदीजींना उद्याच मी एक पत्र देणार आहे की लातूरकरांच्या जनतेची मागणी आहे की लातूरचं पाणी, लातूरचं केंद्रीय विद्यालय मी उद्याच माझ्या अध्यक्षपदाच्या पत्रावर माननीय मोदीजीला मी दिल्याशिवाय राहणार नाही। आणि लातूरला सुद्धा मोदीजी येणार आहे, काय काळजी करू नको। लातूरला सुद्धा मोदीजी येणार आहे। काय अबकी बार जरा सर्वजण हात उठवा, अबकी बार, फिर एक बार मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवा। मी तुम्हाला विनंती करायला नागपूरवरनं देवेंद्रजी येणार होतो, त्यांनी मला पाठवला आहे। मी तुम्हाला एक आव्हान करतो, मोदीजी तर येणार आहे, पण मोदीजी येण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक या ठिकाणी बसलेल्या वरच्या आणि खालचे नेते, अरे तुमच्यासारखे देवदुर्लभ नेते आणि कार्यकर्ते समोर बसलेले आहेत, तुम्ही आज इथून या ठिकाणी मला गॅरंटी द्या। मोदीजींनी तर विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे, मोदीजींनी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची गॅरंटी घेतली आहे। तुमची गॅरंटी पाहिजे, इथनं गेल्यानंतर तुम्ही 100 घरी जाऊन मोदीजींचा नमस्कार सांगाल का? जरा इकडल्या महिला माझ्या बहिणी, मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का? जोरात, मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का? विकसित भारताची गॅरंटी घरोघरी पोहोचवाल का? मोदीजींचा विकसित भारत निर्माण करण्याकरता साथ द्याल का? मग तुम्ही सर्व घरोघरी जा, मोदीजींची नमस्कार घरोघरी पोहोचवा। 2024 ते 29 मोदीजी काय करणार आहे यांचं पत्र आलं आहे, मॅनिफेस्टो आला आहे, जाहीरनामा आला आहे, तो घरी घरी पोहोचवा। मोदीजी 3 कोटी महिलांना कशा त्या ठिकाणी लखपती दीदी करणारा ते घरोघरी पोहोचवा। आणि 7 तारखेला सकाळी झोपून उठल्यावर तुम्ही आणि तुमचे नातेवाईक, तुमचा परिवार, तुमच्या आजूबाजूचे 100 लोक इतक्या जोराने बटन दाबा, सुधाकर शृंगारे समोर कमळाची, फक्त बटन तोडू नका, सुधाकर शृंगारेचं नुकसान होईल, 2 तास मशीन बंद राहील। इतक्या जोराने बटन दाबा की जेव्हा 4 जूनला मतमोजणी होईल, इतके कमळ लातूरच्या बटन मधनं काढा, इतके बटन काढा, इतन्या बटना दाबा, एवढ्या बटना दाबा। आतापर्यंत संपूर्ण इतिहास, व्यासपीठावरचं एवढं मोठं नेतृत्व, तुमच्या सारखे नेते, हे इतका मोठा रेकॉर्ड घडवा। आतापर्यंत लातूरच्या इतिहासामध्ये कधी कुठलाही खासदार एवढ्या मताने निवडून आला नाही, तेवढ्या मताने आपला खासदार निवडून आणा। आणि 4 तारखेनंतर 5, 6, 7 तारखेला तुम्ही विचार करा इथनच की
मोदीजी 400 पार झाले आहेत. मोदीजी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेण्याकरता जात आहे. तुम्ही आपल्या घरी, मी आपल्या घरी टीव्हीवर लावून बघतो आहे. मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे. देशातले, जगातले 197 देश, अमेरिका, रशिया बघताय मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे. अरे जापान बघताय, अमेरिका बघताय, जगातले सारे देश बघतील मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे. त्या दिवशी लातूरचे सुधाकर शृंगारे हात वर करून उभे आहे. मोदीजींच्या प्रधानमंत्री पदाकरता हात वर करून उभे आहे. हा सीन जर पाहायचा असेल, हा सीन जर पाहायचा असेल, आपण सर्वांनी 4 तारखेला 7 मेला प्रचंड मताने विजयी करा. आणि बंधूंनो, लक्ष्मी पुंजाच्या दिवशी लक्ष्मी कशावर येतं? अरे लक्ष्मी पुंजाच्या दिवशी लक्ष्मी कशावर येतं? ताई कशावर येतं? कशावर येतं? लातूरच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा सुधाकर शृंगारेच्या कमळावर येणार आहे. सुधाकर शृंगारेच्या कमळावर येणार आहे. एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. साहेब, व्यासपीठावरच्या जेवढे मंडळी आहेत यांच्यापेक्षा किमान एक जास्त योजना मोदीजींचं जर कोण सांगू शकत असतील तर समोर बसणारी जनता सांगू शकते. आमच्याकडनं एखादी योजना राहून जाईल, पण मोदी साहेबांनी दिलेल्या योजनेची माहिती समोर असणाऱ्या प्रत्येक माय माऊलींना आहे. साहेब, आपल्याला आठवत असेल, आपण 2019 पूर्वी मी आपल्या सोबत कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होतो. जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला बोलून घेतलं आणि आम्हाला आपल्या सर्वांना सांगितलं की सर्व मंत्री मंडळातील सर्व सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्यापैकी आपल्या भागातल्या ज्या निवडणुका आहेत, ज्याचा सर्वात चांगला निकाल येईल त्या भागाला, त्या व्यक्तीला त्यांनी मागल त्या गोष्टी आम्ही सरकारच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी त्या भागाला देऊ. आपल्याला आठवतंय 2017-18ची निवडणूक. साहेब, एक हाती जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीला मिळाली का नाही? एक हाती महानगरपालिका भारतीय जनता पार्टीला मिळाली. साहेब, 10 पैकी 8 नगरपालिका भारतीय जनता पार्टीला मिळाले. नगर पंचायत 100% भारतीय जनता पार्टीला मिळाले. 2017 मध्ये आपण सर्व यंत्रणा जे काही असतील, सत्ता केंद्र असतील, हे भारतीय जनता पार्टीला देण्याचं काम लातूरच्या जनतेने केलं. निवडणुका झाल्या साहेब, एक अत्यंत महत्वाचा विषय, निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला इथल्या जनतेने दिली. आणि ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सर्वांना बोलवल्यानंतर त्यांनी विचारलं कुणाला काय प्रमोशन पाहिजे, कुणाला काय आपल्या भागासाठी योजना पाहिजे. त्यावेळेस साहेब, आपल्याला आठवत असेल, त्यावेळेस आपण लातूरसाठी केंद्राकडे मेट्रो कोच कारखान्याची 2017ला मागणी केली. आणि तो मेट्रो कोच कारखाना साहेब, आपल्याला आठवत असेल, एका बैठकीमध्ये साहेब महाराष्ट्रातले सर्व मंत्री रेल्वे कोच कारखाना आमच्या भागामध्ये यायला पाहिजे अशी मागणी करत होते. पण देशाच्या नेतृत्वाने ठरवलं होतं, ज्या भागामध्ये सर्वात अधिक मताधिक्य आपल्या भागातील लोकांनी साथ दिले त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीला आपण तो जो कारखाना द्यायचा आहे. मेट्रो कोच कारखाना हा लातूरला आला. मेट्रो कोच लातूरला आला. काँग्रेसवाले म्हणतात कितींदा नारळ फोडणार आहेत. मला आवर्जून सांगायचंय, एकदाच नारळ फोडलं ते म्हणजे माननीय पियुष गोयल साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. आणि त्याच्यानंतर 2 महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधानाच्या शुभ हस्ते आपण या योजनेचं मेट्रो कोच कारखान्याची सुरुवात केली. साहेब, माझी आपल्याला विनंती आहे, जसं आपण आमच्याकडे 2017 मध्ये लातूर जिल्ह्याने एक हाती, साहेब माझी एक विनंती आहे, अभिमन्यू, 2च महत्वाचा विषय साहेब, हा विषय आपण घेणं गरजेचं आहे. आपण देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे, या राज्याचे आपण अध्यक्ष आहात. मी आपल्याकडे जी मागणी करणार आहे
ही मागणी लातूरच्या जनतेच्या वतीने आहे साहेब. लातूरच्या जनतेने आपल्याला ठरवलंय, जसं 2017-18 मध्ये या जनतेने आपल्याला साथ दिली आणि आपण या जनतेला लातूरला मेट्रो कोच कारखाना दिला. मी आपल्या या जनतेच्या वतीने सांगतो, 2024च्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक मताने निवडून येणारी जागा ही लातूरची लोकसभेची असणार आहे. पण साहेब, पण आमची पण मागणी आहे, मागणी करायला पाहिजे का नाही सर? या लातूरची एकच मागणी आहे. 60 वर्ष झालं काँग्रेसचं सत्ता होतं, सरकार होते. प्रत्येक निवडणुका आल्यानंतर पाण्याचा प्रश्न बोलला जातोय, कधी पाण्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं जात नाही. आपण सर्वजण मिळून आपल्यावर या राज्यातून जबाबदारी आहे. कदाचित नागपूरवर तुम्ही कमी प्रेम करा, पण लातूरवर तुम्हाला जास्त प्रेम करावं लागेल आणि लातूरला लातूरच्या हक्काचं अधिकाराचं पाणी येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये आपण आमच्या सोबत घेऊन येण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. साहेब, एवढीच मागणी आहे. लातूर सर्व गोष्टींनी सक्षम आहे. जे वाहून जाणारं पुराचं पाणी आहे, समुद्रातलं पाणी, समुद्रात जाणारं पाणी आहे, हे पाणी लातूरच्या मांजरा खोऱ्यामध्ये, तेरणा खोऱ्यामध्ये, तावरजा खोऱ्यामध्ये हे पाणी आणण्याची आपण घोषणा, ह्याच्यासाठी प्रयत्न आपण सर्वजण करावा लागेल. ही लातूरच्या जनतेची मागणी आहे. साहेब, दुसरी मागणी लातूरच्या वतीने आहे. लातूर म्हणजे शैक्षणिक राजधानी आहे. लातूर शैक्षणिक राजधानी आहे. लातूरला या भागातल्या विद्यार्थ्यांनी निकाल प्रूफ केलेला आहे. या भागातील जे विद्यार्थी आहेत साहेब, देशामध्ये जवळपास एका जिल्ह्यातून हायेस्ट डॉक्टर जे निघतात देशात, म्हणतोय साहेब 2000 पेक्षा अधिक डॉक्टर लातूर हा जिल्हा देतो साहेब. 2000 डॉक्टर. सर्वात अधिक इंजिनियर लातूर जिल्हा देतो साहेब. महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून पहिल्या मुलगा 1 नंबरला येणारा मुलगा कोणत्या जिल्ह्यातला आहे? मेडिकलला सर्वात अधिक मुलं कोणत्या जिल्ह्यातून जातात? इंजिनिअरिंगला सर्वात अधिक मुलं कोणत्या जिल्ह्यातून जातात? तर केंद्रीय विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे साहेब? केंद्रीय विद्यापीठ हे लातूर जिल्ह्याला व्हायला पाहिजे. ही मागणी आम्ही लातूर जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांच्या समोर करतो. 6च्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे 2 राऊंड त्या ठिकाणी पूर्ण झाले. महायुतीचे 6च्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मेळावे त्या ठिकाणी झाले आणि जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. आजची सभा सुद्धा प्रचंड मोठी आहे, जागा सुद्धा त्या ठिकाणी पुरत नाही आणि म्हणून आपले उमेदवार अतिशय चांगले उमेदवार आहेत, मनमिळावे आहेत, स्वच्छ प्रतिमा आहे, दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला त्यांच्या नावासमोर, चिन्हासमोर कमळाचं बटन दाबून प्रचंड मताने सुधाकर सरंगारे साहेबांना त्या ठिकाणी विजयी करावं. आणि बावनकुळे साहेब, मी आपले आभार व्यक्त करतो एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून, की महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा आमचा समाज आहे आणि आपण दुसऱ्यांदा आमच्या समाजाला या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं, त्याबद्दल मी सर्व समाज बांधवाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी मी आभार मानतो. मी आल्यापासून, मी तुमच्या सोबत आल्यापासून. मित्रांनो, हे देशाची निवडणूक आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना माहिती आहे, संभाजी भैयांनी आपल्या भाषणात सांगितलं, लोकलचे मुद्दे घेतले, खूप महत्त्वाचे मुद्दे घेतले. ते 100% आम्ही सगळेजण मिळून ते करण्याचा प्रयत्न, नाही तर प्रयत्न करून ते घेणार म्हणजे घेणारच. पण तिसऱ्यांदा आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचंय आणि जनतेने ठरवलंय ते होणार म्हणजे होणारच. गेली 10 वर्ष ज्या या देशामध्ये विकासाची गती जी घेतली ते नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेतलेले आहे. अनेक महत्वाकांक्षी, अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि म्हणूनच त्यांना साथ देण्यासाठी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी ठरवलं
की देश पुढे जातोय, आपल्याला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं असेल तर आपण नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणची साथ दिली पाहिजे. म्हणून आम्ही 2 जुलैला तुमच्यासोबत त्या ठिकाणी जुळलोय. मागच्या वेळेस फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी होती, पण आता 11 पक्ष आम्ही तुमच्यासोबत त्या ठिकाणी आहोत. आणि म्हणून बावनकुळे साहेब तुमच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली नक्कीच आपण 45 पार केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी देतो. मित्रांनो, आपला देश महासत्तेकडे चाललाय. विकसित भारत करण्याचं स्वप्न माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं त्या ठिकाणचं आहे. आणि म्हणून त्या विकसित भारत करण्यासाठी आपण त्याला त्या ठिकाणी साथ त्या ठिकाणी द्यायची आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेब सातत्याने सांगतायत की आपली 7व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था होती, आता 5व्या क्रमांक आणण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यानंतर कसल्याही परिस्थितीमध्ये 1, 2, 3 या जगामध्ये आपण आल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास आपला नरेंद्र मोदी साहेबांच्या त्या ठिकाणी आहे. त्यांनी स्वप्न काय बघितलंय? $5 ट्रिलियन ही अर्थव्यवस्था ही आपल्या भारताची त्या ठिकाणची करायची आहे. आणि ते करण्याचं स्वप्न नरेंद्र मोदीचं, ते आम्ही राज्य सुद्धा आम्ही त्याला साथ देणार आहोत. म्हणून आम्ही महाराष्ट्राची सुद्धा अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचं स्वप्न आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बघितलंय. आणि म्हणून ते आम्ही केल्याशिवाय राहत नाही. आता बाबासाहेब पाटील साहेबांनी बोलले, काँग्रेसवाले सातत्यानं निवडणुका आल्या की आमच्या समाजामध्ये जाऊन सांगतायत, जनतेमध्ये जाऊन सांगतायत लोकशाही धोक्यात येणार आहे, संविधान बदलणार आहेत, तुम्हाला मतदानाचा अधिकार राहणार नाही. ही सगळ्या भूलथापा आहेत, सगळ्या भूलथापा. ज्या दिवशी 2014ला आम्ही बघत होतो, मी विरोधी पक्षात होतो, त्यावेळेस ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब पार्लमेंटमध्ये गेले तर त्या पार्लमेंटच्या पायऱ्यावरती डोकं ठेवून तिथं नतमस्तक होऊनच त्या ठिकाणी गेले. संविधान वाचवण्याचं काम कोणी करत असेल तर ते नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत. लोकशाहीला बळकट करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते माननीय नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत. म्हणूनच आम्ही त्याला साथ देण्याचं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं. आज मी एवढे वर्ष विरोधी पक्ष काँग्रेसवाल्याला विचारू इच्छितो की भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाला घटना कोणी दिली? बाबासाहेबांनी दिली. मग एवढे वर्ष का लागलं त्याला भारतरत्न द्यायला? का दिला नाही भारतरत्न तुम्ही? हे आमचा समाज त्या ठिकाणी विचारतोय. आज हिंदू मिलच्या जागेवरती देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती जागा मिळवून दिली. आणि माझ्या समाज बांधवाची भावना होती की कसल्याही परिस्थितीमध्ये या भारताचे घटनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक त्या ठिकाणचं झालं पाहिजे. का तुम्ही इतके दिवस बाबासाहेबांचं स्मारक केलं नाही? का जागा हिंदू मिलची उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी नाही? आणि म्हणून हे काम कुणी केलं असेल तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलं. त्याचं भूमिपूजन सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बाबासाहेबाचं मुंबईमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि परत एकदा माझे अल्पसंख्याक समाज बांधव इथं मोठ्या प्रमाणावर आलेत, त्यांना सुद्धा विश्वास देऊ इच्छितो की ज्या दिवशी राम मंदिर 22 जानेवारी लोकार्पण सोहळा झाला, त्या सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी संकल्प केला की आता देवाकडून देशाकडं आणि रामाकडून राष्ट्राकडे आपल्याला जायचंय. हे काय संकल्प आहे की सर्व समाज घटकाला सोबत घेऊन आपल्याला जायचा हा संकल्प आहे. म्हणून त्या दिवशी सांगितलं राम मंदिर भव्य दिव्य झालंय, त्याच्याच आम्ही बाजूला पुढे 5 एकरमध्ये भव्य दिव्य असं मस्जिद सुद्धा उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत आहोत. म्हणून अल्पसंख्याक बांधवाला मला तुम्हाला सांगायचंय, तुमच्या संरक्षणाची, तुमच्या विकासाची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी घेतो. आपण एक वेळेस नरेंद्र मोदी साहेबाला त्या ठिकाणी आपण साथ देऊया. 7 तारखेला कमळाच्या फुलासमोर बटन दाबून प्रचंड मतांना सुधाकर संघारे साहेबांना विजय करूया. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोदीजीला मदत म्हणजे या विकसशील भारताला मदत. मोदीजींना मदत म्हणजे मोदीतल्या या देशातल्या सर्व सामान्य माणसाला मदत आहे. आणि मोदीजींना मदत म्हणजे या देशातल्या राष्ट्रीय एकात्मतेला मदत. ते नेहमी सांगतात की आम्हाला कुठलं जात पात धर्म पंथ या सगळ्या गोष्टीची गरज नाही. या देशामध्ये या जगामध्ये 2च जाती आहेत, तर एक स्त्री आणि एक पुरुष.
अशा प्रकारचे विचार मोदीजी सातत्याने या ठिकाणी मांडतात आणि म्हणून तो विचार या पुढील काळामध्ये घेऊन जाण्याची गरज आहे. त्या विचाराला जोपासायची गरज आहे, त्या विचाराला मदत करायची गरज आहे, त्या विचाराला मजबूत करण्याची गरज आहे. आणि मला खात्री आहे की लातूरकर बावनकुळे साहेबांसमोर मी सांगतो आपल्या सर्वांच्या साक्षीनं की लातूरकर नेहमीच चांगल्या विचाराला समर्थन दिलेलं आहे, चांगल्या विचाराला पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून आज काही लोक जात पात धर्म याच्यावरती निवडणुका करण्याचा प्रयत्न करतायत. ते कधी या लातूरकरांनी मान्य केलं नाही, हे मी आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि याही पुढील काळामध्ये श्रंगारे साहेब या संपूर्ण मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येतील, हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि हे घडणार आहे, हे इतिहास घडणार आहे. कारण हा इतिहास घडवण्यासाठी आपण सगळे चांगल्या विचाराची माणसं एकत्रित आलेले आहोत, चांगला विचार घेऊन आलोय. आपण नेहमी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करणारी आपण माणसं आहोत, समाजकारणाला अधिक महत्त्व देणारी माणसं आहोत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की लातूरकर या निवडणुकीमध्ये कुठंच कमी पडणार नाही. आज देशामध्ये एवढं चांगलं वातावरण आहे, आपण पाहतोय. मोदीजी नेहमी सांगतात सबका विकास सबका साथ, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांना मदत केल्याशिवाय खऱ्या अर्थानं या देशाचा विकास होणार नाही. तशाच प्रकारची परिस्थिती आज राज्यामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. आज आपण पाहतोय की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रगती या राज्याची आज होते. या राज्यातले सगळे आमच्या इतर प्रमुख वक्त्यांनी बोलून दाखवलं की हे अनेक मूलभूत जे प्रश्न आहेत, मग राज्यातला आरोग्याच्या बाबतीत असेल, सिंचनाच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा मराठवाड्याचा बॅकलॉग भरून काढण्याच्या संबंधीचा विचार असेल, या सगळ्या गोष्टीकडं या नेत्यांचं खूप मोठं लक्ष आहे. मी नेहमीच ज्या वेळेला फडणवीस साहेबाबरोबर आणि बावनकुळे साहेबाबरोबर बोलतोय त्यावेळेला त्यांना या सगळ्या प्रश्नाची जाण आहे. आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये मी अतिशय खात्रीनं आपल्याला सांगू इच्छितो की आपले सगळे प्रश्न हे नेतृत्व सोडवल्याशिवाय राहणार नाही, मदत केल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. एक राष्ट्रीय भावना आहे, आपण नेहमीच या राष्ट्रीय भावना या निवडणुकीच्या निमित्तानं जोपासण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून मी आज या पक्षामध्ये प्रवेश केलोय ते मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारानं प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांचं नेतृत्व, त्यांचे विचार पाहून आम्ही या ठिकाणी आलोय. आणि आमची मदत आपल्याला कायमच राहील, हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आपण प्रचंड मताधिक्यानं श्रंगारे साहेबाला निवडून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.